श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जर घरात सतत कटकटी असतील, नकारात्मकता असेल, तर स्वामींचा एक सल्ला तुमच्यासाठी आहे. कारण की आपण दिवसभर मेहनत करतो आणि मग विचार करतो की आज आपण घरी जाऊ तर हे करू ते करू, खुश राहू घरामध्ये जाऊन, आणि दिवसभर नोकरीवरती अपमान सहन करतो, या कामामध्ये कटकटी असतात, या काही ना काही असतात. जेव्हा नोकरी करतो तर कुठे ना कुठे त्रास असतोच. जर असं तुमच्यावर होत असेल पण घरी गेल्यानंतर सुद्धा शांती नसेल मिळत, तिथे सुद्धा चिडचिड होत असेल, घरात जायची इच्छा होत नसेल की मला घरीच नाही जायचं, त्या ठिकाणी जायची इच्छा नसेल, तर त्याकरता स्वामी काय सांगतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. उपाय सुद्धा पाहूया, पण त्यानंतर स्वामींचा जो सल्ला आहे तो नक्कीच ऐका. सगळ्यात पहिले आपण उपाय पाहून घेतो, मग त्यानंतर स्वामींनी जी शिकवण दिली आहे ती पाहूया. सगळ्यात पहिले आहे उंबरठ्याची पूजा. जेव्हा तुम्ही उंबरठ्याची पूजा करता ना, तेव्हा चिडचिड नको, राग नको. जर तुम्ही चिडून आणि रागून उंबरठ्याची पूजा केली तर तो जो सकारात्मकता मिळायला हवी ती नाही मिळणार. म्हणून उंबरठ्याची पूजा जेव्हा सुद्धा करा, मनामध्ये सकारात्मकता भाव ठेवून करा. दुसरी गोष्ट, दुसरा उपाय जो आहे तो आहे, जेव्हा अन्न तुम्ही बनवता, जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवता, तर स्वयंपाक बनवताना मन नेहमी प्रसन्न ठेवा, मनात चांगले विचार ठेवा. चांगले विचार नसतील तर श्री स्वामी समर्थ मंत्र जाप ठेवा. जर श्री स्वामी समर्थ मंत्र जाप केला तर प्रत्येक जे पण तुम्ही वस्तू बनवाले स्वयंपाकघरामध्ये, त्या प्रत्येक वस्तूमध्ये श्री स्वामी समर्थांचं एक सकारात्मक ऊर्जा राहिले, आणि जेव्हा आपल्या घरातले लोक अन्न ग्रहण करतील तर ती सकारात्मक ऊर्जा त्यांना सुद्धा मिळेल. म्हणून हे दोन उपाय मी सांगितले. अजून दोन उपाय आहे ते आपण नक्की करा. तिसरा उपाय आहे की एक तर स्त्रीचा आदर करणं शिका. सकाळी उठल्यावर स्त्रींवर चिडचिड नका करू, कारण की स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही एक दुसऱ्याला मान द्याल, सम्मान द्याल, तर लक्ष्मी सुद्धा तिथे येईल. म्हणून सगळ्यांशी चांगल्या गोष्टी करा, मान करा, त्यांचा सन्मान करा, आणि स्त्रीशी आदरणी गोष्टी करा. अजूनही तुम्हाला जडपणा वाटत असेल तर मिठाचा प्रयोग करून आपल्या घराला पुसा, ज्याने नकारात्मकता दूर जाईल. खडे मीठचा प्रयोग आपण नक्कीच करू शकता. चला पाहूया आता स्वामींनी आपल्याला काय सल्ला दिली आहे, जी शिकवण दिली आहे ती आपण नक्कीच पाहू. जेव्हा घरात घुसल्यावर वादविवाद होतात, सगळं काही आहे, पैसा आहे, नोकरी आहे, गाडी आहे, घर आहे, मुलं आहे, बाळ आहे, सगळं आहे, पण सकाळी उठल्यापासून पती पत्नीमध्ये वाद, कशामध्ये वाद, मुलांमध्ये वाद, सगळं होत आहे. मग काय येतं मनामध्ये, आपल्यावर नक्कीच कोणी करणी बाधा केलाय. मग आपण काय करतो, ज्योतिषांकडे जातो. मग आपण आपल्या घरामध्ये आणून दाखवतो की पा माझ्या घरामध्ये कुठे भूत तर नाहीये. पण स्वामी म्हणतात असं काही नसतं. घरामध्ये जी वस्तू असते त्यांची आपली ऊर्जा असते, आणि घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या शब्दांची आपली ऊर्जा असते. जेव्हा लोक सगळे मिळून जुन्या गोष्टी आठवतात आणि नकारात्मकता गोष्टी करतात, तर ज्या नकारात्मकता गोष्टी असतात ना, त्या सगळ्यांच्या गोष्टी मिळून ती जी भिंत आहे, ती भिंत सगळी नकारात्मकता घेऊन घेते, आणि त्या भिंतींमधून सुद्धा नकारात्मकता ऊर्जा यायला लागते, ज्याच्या कारणाने तुमच्या जीवनामध्ये खूप सारे संकट सुरू होऊन जातात. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान सुद्धा सांगतं की जे आमच्या बोलण्याचं व्हायब्रेशन असतं, जी व्हायब्रेशननी ऊर्जा उत्पन्न होती ना, ती आपल्याकरता त्रासदायक असते. म्हणून नेहमी शांत, सरळ स्वभावाने असावं, शांत बोलावं, विचार करून बोलावं, आरडाओरडी करूनही प्रत्येक समान सन्मान करावा, तर कधी सुद्धा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही. म्हणून स्वामींनी एक हाच सल्ला दिलाय की जेव्हा सुद्धा तुम्ही बोलाले तेव्हा विचार करून बोला. सगळ्यात जास्त मौन चांगलं असतं. तुम्ही विचार करून बोलणं सुरू व्हाले तर सगळं काही नीटनेटकं होईल. यावर स्वामींनी एक कथा सांगितली आहे की स्वामींचा एक गरीब भक्त होता. तो स्वामी सेवा खूप करायचा. एकदा तो रडत रडत आला स्वामींच्या चरणी, बिलकुल आपल्या अश्रुधारांनी स्वामींचे चरण धुवून टाकले. रडत होता, मी सगळं करतोय,
घरामध्ये जायची इच्छा नाही होत. घरामध्ये गेलो की मुलं कटकटी करतात, बायको कटकटी करतात, मी कटकटी करतो. सगळं काही नीटनेटकं आम्ही खातो सुद्धा नीट. भले आमची परिस्थिती काही असो. पण घरामध्ये माझी जायची इच्छाच नाही होत. मला ही जी शांतता मला मिळत नाही ना, या शांतता मला मिळेल, हे जे खूप जास्त माझ्या डोक्याला त्रास आहे, या त्रासातून स्वामी तुम्ही मला बाहेर काढा. कारण की मी खूप जास्त याच्यामध्ये उलझून गेलोय, मी थकून गेलोय. माझी घरी जायची पण इच्छा नाही होते. कोणी कोणाशी नीट बोलत सुद्धा नाहीये. त्यावर स्वामी काय म्हणतात? स्वामींनी भक्ताकडे अत्यंत करुणामयी दृष्टीने पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पण होतं आणि ते भक्ताला म्हणाले, "चल मला सांग, तुझ्या घरात भूत आहे का? नक्की सांग, मला काय होतं सकाळ ते संध्याकाळपर्यंत." तो म्हणाला, "सकाळी उठतो, उरलेल्या कामावरनं चिडचिड होऊन जाते. मग बाहेर निघायची वेळ आली की काम पूर्ण नाही झाले म्हणून मी माझ्या बायकोवर ओरडतो. त्याच्यानंतर दिवसभर थकून येतो, घरी आलं पाहिलं मुलं खूप गोंधळ करतात तर मी त्यांच्यावर हात उचलतो. मग नंतर हिशोब करतो तर कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर नक्कीच आमचे वादविवाद होत राहतात." तर स्वामींनी इथेच त्याला सांगितलं. स्वामींनी त्याच्या पाठीवर जोराने थाप दिली आणि म्हणाले, "अरे वेड्या, जे भूत आहे ते तुझ्या जिभेवर आहे. तू सकाळ आणि संध्याकाळ येता जाता चिडचिड करतो. तुझ्या वागणुकीमध्ये सुधार आण आणि तुझ्या जो जिभेवर आहे त्याच्यावर नियंत्रण कर. नीट बोल, नीट राहा, चिडचिड करू नको, वाटेल ते बोलू नको. कारण जेव्हा तू वाटेल ते बोलशील तर हा जिभेवरती जो भूत बसलेला आहे ना, हा जिभेवरचा भूत तुझ्या घरामध्ये नक्कीच येईल. म्हणजे बोलताना वाणीवर थोडंसं संयम ठेव. मनातली चिडचिड घालमेल थोडी बाहेर काढ. शांततेने गोष्टी कर. कारण की ज्या घरामध्ये उंबरठा आणि स्त्री रडते, त्या घरामध्ये कधी लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मी कधी सुद्धा थांबत नाही. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेव. जर तुला घरामध्ये भांडणं, कटकटी सगळं काही दूर करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तू स्त्रीचा आदर करणं शिक. घरामध्ये सगळ्यांबरोबर व्यवस्थित राहणं शिक. तर नक्कीच तुझ्या घरातला हा जो भूत आहे ना नकारात्मकचा, तो भूत बाहेर चालला जाईल आणि तो भूत बाहेर गेला तर नक्कीच तुझ्या जीवनामध्ये आनंद येईल. स्वामी म्हणाले, घरातले वातावरण जे आहे ते तुम्ही नीट करू शकता. जर घरातलं वातावरण नीट राहिले तर लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरात येईल, वादविवाद संपतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे घर आहे ना, हे घर आहे. हे सिमेंट आणि ह्याचं बनलेलं नाहीये. जेव्हा घरामध्ये तुमची रात्री कितीही वाद झाले, कितीही कटकटी झाल्या, पण सकाळी उठून नेहमी एक दुसऱ्याशी प्रेमाने बोला. कारण की सकाळची ऊर्जा असती ती सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यावेळेस जर तुम्ही चूक शब्द बोला तेव्हा ते तथास्तु तथास्तु चाललेलं असतं. स्वामी म्हणाले, तर तू कधीही असे वाक्य, असे शब्द बोलू नको जे तुझ्यावर तथास्तु होऊन जातील आणि जे ते तुझ्यावर तथास्तु झाले तर मग तू जे बोललाय ते तुझ्या जीवनामध्ये घडून येईल. स्वामींनी आणखीन दुसरं सांगितलंय की घरामध्ये सूर्याचा प्रकाश येऊ द्या, वारं येऊ द्या, घर बंद ठेवू नका. जेव्हा हे सूर्याचा प्रकाश सुद्धा आतमध्ये येईल तर तुमच्या जीवनात सूर्याची नवीन किरण येईल. जीवनात काही नवीन होईल, नवीन उत्साह येईल. म्हणून भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की घरामध्ये गेलो तर शांततेने जावं. जे काही कटकटी आहे, जे काही आपल्या नोकरीमध्ये काही वादविवाद झाले असेल त्यांना बाहेर सोडून हसत खेळत घरी जावं. सकाळी निघताना हसत खेळत निघा, कटकटी करू नका. ज्या काही मनामध्ये प्रश्न असतील ते प्रश्न शांततेने आपल्या परिवारामध्ये बसून बोला आणि त्याच्यामध्ये समाधान ढूंढा. घरात भूत नसतो. वास्तुदोष याच्याकरता आपल्या बोलण्याच्या कारणाने होतो. कोणताही दोष उत्पन्न होतो ते आपल्या बोलण्याच्या कारणाने होतं, आपले विचारांच्या कारणाने होतं. म्हणून नकारात्मक विचार मनात आणू नका, सकारात्मक ठेवा. तर घरामध्ये कटकटी, भांडणं कधी होणार नाही. तर स्वामींचा सल्ला हाच आहे की जीवनामध्ये सदा आनंदी राहा, खुश राहा. तुम्ही खुश तर मी खुश. जर आपल्याला हा व्हिडिओ मनाला आवडला असेल आणि तुमच्या जीवनामध्ये काही असंच चाललेलं असेल तर नक्कीच आपल्या मनाचे भाव मला शेअर करा, कोणालाही शेअर करा आणि
स्वामी नामस्मरण सतत घरात सुरू ठेवा, तर नक्कीच कोणतीही बाधा तुमच्या घरात येणार नाही आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ येणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिकवण आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी